आज एक विशेष आपल्याकडं वक्ते आलेले आहेत. वरद नाईक त्यांचं नाव आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी गुरुभक्ती गुरुमहिमा याच्यावर आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करावं. बालार्क पर्वमिंद्र नीलजटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्तपवनम शार्दूल चरमांबरम ब्रह्मद्देशनकादिभिः परिवृतं सिद्ध्यै समाराधितं दत्तात्रेयमुपासमहे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. संत सद्गुरुनाथ महाराज की जय. संत प्रभुनाथ महाराज की जय. सद्गुरु योगीराज महाराज की जय. गायत्री माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम आनंदमूर्ती महाराज यांच्या चरणात नतमस्तक होतो आणि वाणीला सुरुवात करतो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपुल्या सारिखे करिसी तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची न सहाय उपमा सद्गुरु महिमा अगाधची तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. संत श्रेष्ठ संतांचे शिरोमणी संतांचे मुकुटमणी असणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा अभंग, संत तुकाराम महाराजांचा अधिकार तो काय. जर आपण वर्णन करता एका ठिकाणी वर्णन असं आलाय, तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा. ज्यांच्याकडे दुकानी होती म्हणजे दुकान होतं, पण त्या दुकानीचा न वापर करता त्यांनी लोकांच्या दुकानी नामामृत ओतली, असे हे संत तुकाराम महाराज. असा त्यांचा तो अधिकार. तर त्यांचा हा अभंग, त्यांचं वर्णन याच्यामुळे केलं की लेखकाचं वर्णन सगळीकडे केलं जातं, मग संतांचं वर्णन का करायचं नाही, म्हणून या ठिकाणी वर्णन करण्याचं काम केलं. आत्ताच त्यांनी खूप छान कुरवपूरचं महात्म्य सांगितलं, त्याचबरोबर अघोराष्टक स्तोत्राचं महात्म्य सांगितलं, त्याचं वर्णन केलं. आणि बाबांची माझी याच विषयावर चर्चा सुरू होती की एखाद्या व्यक्तीने, एखाद्या संताने एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखादा मंत्र दिला जातो किंवा अनुग्रह दिला जातो किंवा सहज उपदेश केला जातो, सहज उपदेश हा किती मोठा असतो त्याचंच आमचं वर्णन सुरू होतं की सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचूनी सोय सापडत नाही म्हणून त्याचे पाय धरले पाहिजे, हा सरळ सरळ अर्थ आहे. मग म्हणजे सोय सापडत नाही पाय धरले पाहिजे म्हणजे काय, तर असो जयास मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा, सद्गुरु विन मोक्ष व्हावा हे कल्पांती न गणे. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये म्हणले. का म्हणलेत असे, का सद्गुरु वाचून सोय सापडत नाही, का दत्त महाराजांना सद्गुरु मानण्यात आलं की ते जे दत्त महाराज आहेत त्यांचं जे रूप आहे ते खूप बाकीच्या देवांपेक्षा वेगळं आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा संगम आहे. करुणाघन भगवंत असं दत्त महाराजांचं वर्णन आहे. करुणाघन, बाकीचे करुणाघन नाहीत का, पण यांची जी करुणा आहे, जे वात्सल्य आहे ते वेगळं आहे, ते वेगळं रूपातलं आहे, त्यामुळे हे करुणाघन आहे. आणि हे सद्गुरु रूपाला ग्राह्य धरल्या जातं, त्यामुळे वर्णन करण्यात आलंय सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी. आधी आधी दोनदा म्हणलंय, आधी धर बाबा आधी धर. आपल्याला एकदा सांगून ऐकू येत नाही म्हणून दुसऱ्यांदा सांगावं लागतं, म्हणून दुसऱ्यांदा सांगितलं आधी धर पाय. मग हे आधी धर का सांगितलंय की आपण जितक्या लवकर पाय धरू तेवढं भगवंताच्या लवकर जवळ पोहोचू, त्यामुळं आधी धरायला सांगितलंय. असो जयास मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा. ज्याला मोक्ष हवाय त्यांनी सद्गुरु केल्याशिवाय मोक्षच प्राप्ती नाहीये असं समर्थ गॅरंटेड सांगितलंय. फक्त त्या काळी बॉन्ड नव्हतं अभंगावर बॉन्डवर लिहिले असते सगळ्या संतांनी. बॉन्ड नव्हते त्या काळी की बाबा हे फिक्स आहे, कारण की त्यांना माहिती म्हणजे काय आहे, विश्वासो गुरु वाक्येषु सस्मिन दीनत्व भावना. आपला गुरूंवर विश्वास पाहिजे, फक्त दीन असून उपयोग नाही, तो विश्वासही पाहिजे तर ते दीनत्व पोहोचतं. आपला विश्वासच नाही त्यामुळं आपण विचार करतो की अरे हे खरं असेल का, अशी शंका आपल्या मनामध्ये. शंका आली, विश्वास संपला की सगळं केलेलं पुण्य ढळलं समजायचं. यामुळं आपला विश्वास किती महत्वाचा असतो. विश्वासो गुरु वाक्येषु सस्मिन दीनत्व भावना. दीन पद्धतीने जर आपण भगवंतावर गुरुवर विश्वास ठेवला तर आपल्याला जी भगवत प्राप्ती आहे ती लवकरात लवकर प्राप्त होण्यास मदत होते. म्हणून सांगितलंय विश्वासो गुरु वाक्येषु सस्मिन दीनत्व भावना.
मग हा दीन पद्धतीने जो भगवंतावर किंवा सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा आहे, त्याचं माध्यम जे आहे, जो मार्ग आहे, तो सद्गुरूच आपल्याला दाखवू शकतात. त्याच्याशिवाय आपल्याला कोणीही दाखवू शकत नाही. कारण की ज्याला मोक्ष प्राप्ती हवी आहे, त्याला जे माध्यम हवं आहे, माध्यम अनेक आहे. नामस्मरण आहे, कर्मकांड आहे, अष्टांग प्रयोग आहे, सद्गुरु सेवा आहे, तप आहे, धर्म आहे, इत्यादी इत्यादी असे अनेक मार्ग आहेत. कर्मकांडांतर्गत कर्मसमूहाचे 3 प्रकार पडतात. इतकं मला सांगायचं नाहीये. हे जर गेलं तर हे खूप लांब. यम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या अवस्था वेगळ्या. अष्टांग प्रयोगचे हे अवस्था आहेत या वेगळ्या. अजून वेगवेगळे भक्तीचे प्रकार आहेत ते वेगळे. हे सगळं आपण करू शकत नाही. आपल्याला कोणता मार्ग आपल्याला सुटेबल करतो हा आपल्या गुरूंनाच माहिती असतो. तो सुटेबल करणारा मार्ग आपल्याला ते सांगू शकतात. बाकी कोणीही सांगू शकत नाही की तुला कोणता मार्ग सुटेबल करतो ते. जर आपण नामसाधनेमध्ये जर टिकू शकत असेल तर ते नाम साधना सांगतील. जर आपण कर्मकांडांतर्गत कर्मसमूहाच्या प्रकारामध्ये टिकू शकत असाल तर ते कर्म साधना सांगतील किंवा कर्मकांड सांगतील. जर आपण भक्तीच्या किंवा ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग या माध्यमातून जाऊ शकत असेल तर ते ज्ञानयोग आणि माध्यमातून सांगतील. ज्ञानयोग कोणी सांगितला तर आपल्याला आठवले माहिती असतील. आठवल्यांनी ज्ञानयोग सांगितला. याचबरोबर अजून ज्ञानमरू वरदानंद भारती, म्हणजे त्यांचं नंतर वरदानंद भारती झालं, असे अनेक लोकांनी सांगितलं. अजून मला नाव तोंडासमोर आहे, त्यांचं नाव येत नाहीये. वारकरी संप्रदायातलं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव येत नाहीये, पण त्यांनी पण ज्ञानयोग सांगितलं. अशा अनेक लोकांनी ज्ञानयोग सांगितलं. पण ज्ञानयोग पासून अवघड आहे, कारण की गर्व चढतो ज्ञान आला की. त्यामुळे सगळ्यांना ज्ञानयोग जमन माहित नाही. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला जो पचेल, आपल्याला जो रुचेल, आपल्याला जो आवडेल, आपल्याला जो समजेल आणि आपल्याला जो करता येईल तो मार्ग सांगण्यास मदत होते. त्यामुळं सद्गुरू करावा, सेवा सद्गुरूशिवाय प्राप्ती नाही. सगळ्या शेवटी काय म्हणले तुकाराम महाराज, लोह परिसाची न सहाय उपमा, सद्गुरू महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे अंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. की आपल्या आजूबाजूलाच आपला खरा देव आहे. म्हणजे हातचं सोडायचं आणि धावत्याकडे पडायचं, ही मानवी प्रकृती आहे की हातचं सोडायचं आणि धावत्याकडे पडायचं. की आपल्या आजूबाजूलाच अनेक संत आहेत, अनेक साधू आहेत, ते आपल्याला ओळखू येत नाहीत किंवा आपल्याला समजत नाही. यासाठी आपली असलेली निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये असं अनेकासी. म्हणजे काय तर निष्ठा आपली किती महत्वाची. आपली निष्ठाच एवढी ताकददार नाही की आपल्याला पाहिजे किंवा आपल्याला प्रकृती शिकवती. हो, आपल्याला जर इच्छा असेल तर आपल्याला शिकायची कोणाकडे जायची गरज नाही. माऊली कोणाकडे गेले का शिकायला? नाही, प्रकृतीने शिकवलं. कारण की इच्छा होती, मला हे पाहिजे. आपली किती पाहिजे इच्छा आहे की मला सद्गुरू पाहिजे, तर ते सद्गुरू मिळतील. आपली तेवढी तळमळ नाहीये. तळमळ पाहिजे तर प्राप्त व्हायला मदत होते. तळतळ पाहिजे प्राप्त व्हायला मदत होते. आपण किती तळतळ करतो यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून आपली तळमळ, आपली तळतळ ही महत्वाची आहे. एका ठिकाणी असं वर्णन आहे की तुका म्हणे कैसे अंधजन विसरून गेले खऱ्या देवा. खऱ्या देवालाच विसरलो आपण. गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. मणी चिंतिता तो गुरु थोर वाटे, तयाची नियोगे रघुराज भेटे. सद्गुरुनाथ भगवान की जय. म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला एका ठिकाणी असं म्हणलं की गुरु थोर की देव थोर म्हणावा. गुरु थोर का देव थोर म्हणावा. कोण थोर आहे तर गुरु थोर आहे असं पुढच्या ओळीमध्ये सांगण्यात आलं. एवढं बोलून मी माझा शब्द संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. संत सद्गुरुनाथ महाराज की जय. संत प्रभुनाथ महाराज की जय. गायत्री माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. बाबांच्या केलेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो. तसेच महाराजांच्या चरणी अर्पण करतो. योगीराज महाराजांच्या चरणी अर्पण करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.